31 मार्चपर्यंत मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करावी, आवश्यकता वाटल्यास मोठ्या थकबाकीदारांच्या मिळकती सील कराव्यात, पाणी बिलं थकीत असणाऱ्यांची नळ कनेक्शन खंडित करावीत, अशा सूचना प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। प्रशासकांच्या आदेशानंतर संबंधित विभागांनी कारवाईला प्रारंभ केला। घरफाळा थकबाकीपोटी महाद्वार रोडवरील 4 दुकानगाळ्यांना सील ठोकलं, तसंच 31 लाख रुपयांची वसुली केली। आर्थिक वर्ष 31 मार्चला संपतंय, तरीही कोल्हापूर शहरातील घरफाळा पाणीपट्टी परवाना विभागाची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे। त्यासह नगररचना, अग्निशमन, इस्टेट विभागाच्या थकबाकी वसुली संदर्भात प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी आज आढावा बैठक घेतली। सर्व विभागाच्या खाते प्रमुखांनी 3 दिवस कर्मचाऱ्यांसह कार्यालयात हजर राहून वसुली संदर्भात ठोस भूमिका घ्यावी, घरफाळा आणि पाणीपट्टी थकबाकीदारांची भेट घेऊन वसुली करावी, मुदतीत रक्कम भरली नाही तर संबंधितांची मिळकत सील करावी, पाणीपट्टी थकीत असणाऱ्यांची पाणी कनेक्शन कट करावीत, अशा सूचना प्रशासकांनी दिल्या। येत्या 3 दिवसात सर्व विभागांनी वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असंही प्रशासकांनी नमूद केलंय। घरफाळा पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेची सर्व सुविधा केंद्र 30 मार्चपर्यंत सकाळी 9 ते 4 या वेळेत तर 31 मार्च रोजी सकाळी 9 ते रात्री 11 पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत। त्याचा लाभ घेण्याचं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय। दरम्यान प्रशासकांनी आदेश दिल्यानंतर कारवाईला प्रारंभ झाला। 5,09,000 रुपये घरफाळा थकवलेल्या महाद्वार रोडवरील 4 दुकानगाळ्यांना गांधी मैदान विभागीय कार्यालयानं सील ठोकलं। दुसरीकडे कारवाईच्या भीतीनं राजारामपुरीतील गाळेधारकांनी 21 लाख रुपयांची थकबाकी वसुली पथकाकडे जमा केली। राजारामपुरी विभागीय कार्यालयानं हॉटेल पलश आणि मण्णपुरम गोल्ड यांचे थकीत 10 लाख रुपये वसूल केले।